प्रेझेंटेड बाय वी गार्ड. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि सुरुवात सर्वेच्या बातमीनं. टाइम्स नाऊ नवभारत मॅट्रिक्सचा ओपिनियन पोल समोर आलाय. ओपिनियन पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे. महायुतीला 137 ते 152 जागा मिळण्याचा अंदाज, तर महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज या पोलनुसार वर्तवण्यात आलाय. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टाइम्स नाऊ नवभारत मॅट्रिक्सचा ओपिनियन पोल समोर येतोय. या पोलनुसार महायुतीला 137 ते 152 जागांचा अंदाज, तर महाविकास आघाडीला 129 ते 144 जागांचा अंदाज वर्तवण्यात येतोय. या पोलनुसार राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर होणार आहे. तर या पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार त्यावर नजर टाकूया. महायुतीत भाजपला 83 ते 93 जागा, शिंदे गटाला 42 ते 52 जागा, अजित पवार गटाला 7 ते 12 जागांचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पोलनुसार भाजपच राज्यात सर्वात मोठा पक्ष राहणार असला तरी त्यांच्या जागा मात्र कमी होण्याचा अंदाज आहे. इकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 58 ते 68 जागांवर, ठाकरे गट 26 ते 31 जागा, शरद पवार गटाला 35 ते 45 जागा, तर इतरांना 3 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पोलनुसार मुख्यमंत्री पदासाठी आवडता चेहरा कोण? यामध्ये 37% पसंती एकनाथ शिंदे यांच्या नावाला आहे. उद्धव ठाकरेंना 21%, देवेंद्र फडणवीसांना 21%, शरद पवारांना 10%, तर इतरांना 11% पसंती मिळते. भाजप एक नंबर तर आहेच, परंतु सगळे सर्वे काही खरेच होतात असं नाही आहे. शेवटी सर्वे जनता जनार्दन काय करते, आम्ही महाराष्ट्रातील जनतेला काय दिलं, हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. खरं तर हे एक्झिट पोल जास्त जागा दाखवत असेल किंवा कमी जागा दाखवत असेल तरी याला कोणताही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे एक्झिट पोलपेक्षा जनमत जे सांगतंय ते निश्चित महाविकास आघाडी मोठ्या बहुमतानं पुढे आहे हे जनमत सांगतं. आता जेवढे काही सर्वे आलेत हे सर्व आता बाजूला सारा आणि म्हणजे युती सगळ्या सगळ्या पक्षाचं झाल्यानंतर मग खऱ्या अर्थानं राजकारणाला सुरुवात होईल. टाइम्स नावाचा सर्वे आलेला आहे. यामध्ये महायुतीला 137 ते 152 जागा दाखवतात आणि महायुतीला 129 ते 144 जागा दाखवतात. अतिशय काटेची टक्कर यामध्ये दाखवली आहे. अभी बहुत जल्दी है सर्वे करून. संकेत बावनकुळे यांचं नाव आरोपी म्हणून टाका, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना आदेश द्यावेत असं अंधारे म्हणाले आहेत. संकेत बावनकुळे यांचं मेडिकल का केलं नाही असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी सीताबर्डी पोलिसांना केला आहे. गाडीचा नंबर एफआयआर मध्ये का आला? हा, फिर्यादीला तो गाडीचा नंबर काय आहे त्याला माहित नव्हतं. फिर्यादीला माहित नव्हतं की आपल्याला माहिती होतं ना सर. नाही, त्यामध्ये आम्ही घेऊ शकत नाही ना. फिर्यादीलाच आम्ही फिर्याद जेव्हा घेतो की एक फिर्याद येतं की अशी अशी माझ्यासोबत घटना घडलेली आहे, ती गाडी कोणती आहे मला माहिती नाही, परंतु या रंगाची या वर्णनाची गाडी आहे, त्या ठिकाणी सोसाट पडून गेलेली आहे. अपघातात जी गाडी असते ती गाडी साधारण आपण पोलीस स्टेशन कडे जमा करून देतो. ती गाडी गॅरेज कडे रिपेअरला का पाठवली नाही सर? त्याचे व्हिडिओ फुटेज आहे. गाडी जेव्हा बंद मी ते ट्विट केलेत व्हिडिओ फुटेज. तर आम्ही गाडी हस्तगत केली. दुसऱ्या दिवशी आम्ही टो पाठवली. सर आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर? 2 लोकांचं. का बरं सर? संकेत त्यामुळे 12 तासानंतर ते मेडिकल केलं तर त्याचा उपयोग होत नाही. पण का केलं नाही केलं. 2 लोक सापडले, मग संकेत पळून गेला का सर? हा, संकेत काय झालं, जसं इथून तो निघाला, जेव्हा ड्रायव्हिंग झाली नंतर पळाला, नंतर त्या ठिकाणी पळाल्यानंतर गाडी बंद पडली. गाडी 2 लोक चालवत होते का सर? नाही, बरोबर आहे. एकच तो ड्रायव्हर, गाडी एकच माणूस चालवत असेल. मग एक माणूस गाडी चालवत असेल आणि एका माणसाचं जर आपण मेडिकल करायचं होतं तर आपण तिकडे 2घांचं केलं, बरोबर संकेतच कसं काय सुटलं सर? जे काही आम्हाला पुरावे मिळतात, पुराव्याच्या अनुषंगाने जे आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे हाच ड्रायव्हिंग करत होता. त्याच्या बाजूच्या सीटला संकेत बसलेला होता
आणि पाठीमागे रोनीत बसलेले होता. गाडीचंही आरटीओ इन्स्पेक्शन होत आहे. जे कायदेशीर आमचा तपास चालू आहे तो बाय लॉ चालू आहे. त्याच्यामध्ये कोणालाही वाचवायचं किंवा कोणालाही वगळायचं काही कारण नाही. ज्या बार मधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे. त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात, चिकन मटण आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे. गोमांस जो कमिश्नर है ना नागपुर के या रश्मि शुक्ला जो आरएसएस की लेडी वहाँ बिठाई है डीजी, उनको बोलिए हिम्मत है आप सचमुच कानून के रखवाले हो तो वो बिल जनता के सामने लीजिए. खाणारे लोक हेच आहे. त्याच्यामध्ये संजय राऊतही असू शकतं, बावनकुळेही असू शकतं आणि संजय सिरसाटही असू शकतं. खाणारे हे लोकच आहे. पण भडकवण्याचं काम हे बिचारे लोकांवर आपल्या सामान्य लोकांवर करतं. आणि हे मग युवा जे आहे ते ट्रेनमध्ये बघत नाही की कोण आहे. अरे सब खाने वाले है, सब नाटक करते हैं इसके अंदर, सब खाने वाले है इसके अंदर, बंद दरवाजे के अंदर सब खाने वाले है इसके अंदर. तन के साथ मन को जगाओ वी गार्ड वॉटर हीटर्स के संग वी गार्ड. तर बारमध्ये तिघेही 15 ते 20 मिनिटं थांबले होते अशी माहिती नागपुरातल्या अपघात प्रकरणी लाहोरी बारचे मालक समीर शर्मा यांनी दिली आहे. वेटरने सांगितल्यानुसार मुलांनी 1-2 ड्रिंक केली होती असंही बार मालक म्हणाले. तर बीप मिळत असल्याच्या अफवेनंतर ही तक्रार देण्यात आली असं त्यांनी म्हटलं. अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधामध्ये 1001 कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असं समीर शर्मा यांनी म्हटलंय. 15 to 20 मिनट्स जो भी लड़के आए थे वो 15 to 20 मिनट से ज़्यादा रुके नहीं. उनने कुछ ड्रिंक्स का ऑर्डर किया था, एक ड्रिंक शायद लिए है जैसा मेरे वेटर ने मुझे बताया, और फिर वो वहाँ से लेके चले गए. क्या क्या खाया उन्होंने? खाए कुछ भी नहीं थे, कुछ भी नहीं ऑर्डर किया था. किचन से रिलेटेड कुछ भी ऑर्डर नहीं था. कितना देर रुके थे? 15 to 20 मिनट्स. किसी ने ये अफवाह उड़ाया, मुझे सुबह से कॉल आने लगे परिवार के, मित्रों के, कि अपने होटल में बीफ मिलता है ऐसा करके मीडिया पे वो हो रहा है. तो उसी के लिए मैं तकरार देने बरडी थाने आया हूँ कि जिसने भी ये अफवाह उड़ाई है उस पर सख्त से सख्त कार्रवाई की जाए. ये आज मैं 45 ईयर्स से इस बिजनेस में हूँ, होटल व्यवसाय में हूँ. खाने के लिए मेरा होटल बहुत ही ज़्यादा फेमस है नागपुर में. अभी जिक्र किया कि मानहानि का दावा भी करेंगे. कितने रुपए का मानहानि का दावा? 1001 करोड़. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डने एका व्यक्तीला भर रस्त्यामध्ये मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा ठाकरे गटाकडून ट्विट करण्यात आलेला आहे. दरम्यान मारहाण करणारी व्यक्ती आपला बॉडीगार्ड नाही असं आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात गुंडाराज मिंदेंचे आमदार महेंद्र थोरवेंच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डनं नेरळ इथं भर दिवसा भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिंमत केली नाही. कायद्याच्या चिंधड्या लोकांचे हाल. ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडागिरी वाढली आहे. कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे. कारण गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री पदावर बसलाय. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डकडून मारहाण. घटना नेरळ मधली असल्याचं ठाकरे गटाकडून ट्विट. थोरवेंच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डनं मारहाण केल्याचा आरोप. मारहाण करणारी व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही, महेंद्र थोरवेंची प्रतिक्रिया. जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न, थोरवेंची प्रतिक्रिया. दोन्ही माझे कार्यकर्ते, मारहाण करणारा माझा बॉडीगार्ड नाही, थोरवेंची प्रतिक्रिया. चुकीचं कृत्य करणाऱ्यांवर कारवाई होईल, महेंद्र थोरवे. भर रस्त्यात मारहाण होते, कायद्याचा धाक राहिलेला नाही, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. मारहाण करणारा कुणीही असो, कारवाई व्हावी, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया.
सुरक्षा रक्षक असो किंवा कार्यकर्ता, मारहाणीचं कंत्राट दिलेलं नाही, दानवेंची प्रतिक्रिया. परवा नेरळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाही आहे आणि तो माझा बॉडीगार्डसुद्धा नाही आहे. दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे, माझा तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी मारले तो माझा काही बॉडीगार्ड वगैरे नाही आहे. परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेले षडयंत्र आहे. आम्ही तीनही पक्ष महायुती म्हणून एकत्र लढणार असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. तर एखाद्या दुसऱ्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. जिथं फार टोकाचे तिन्ही पक्ष आहेत, मग पक्षश्रेष्ठीला तशा पद्धतीमध्ये निर्णय घेणं अवघड जातं. मग अशा परिस्थितीमध्ये आपले कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये म्हणून 1-2-5 ठिकाणी जर असा निर्णय झाला तर त्यात काही वावगं नाही, कारण की या अगोदर शिवसेना भाजपची युती असताना असं झालं होतं. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद समन्वयातनं त्या ठिकाणी मिटवले जातील जर जिथे कुठे किरकोळ असतील तर. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, काळ्या दगडावरची रेख आहे की आम्ही जे लढू ते तिन्ही पक्ष महायुती म्हणून लढू आणि महायुती म्हणूनच महाराष्ट्राच्या विधानसभेवर आमचा झेंडा त्या ठिकाणी फडकेल. महायुतीमध्ये शक्यतो कोणत्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ नये या विचाराचे सर्व नेतेगण आहेत. एखादी जागा सोडावी लागली तरी चालेल किंवा एखादी जागा घ्यायची असले तर इतरांना विनंती केली तरी चालेल, परंतु मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं एकंदरीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे. अनुभवाच्या आधारावर मुख्यमंत्री पदावर अजित पवारांचा हक्क असल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी अजित पवारांनी शिंदेपेक्षा मोठी बेईमानी केल्याची टीका देखील केली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये अजित पवारांऐवजी ठाकरेंना मुख्यमंत्री का बनवलं असा सवाल यावर प्रसाद लाड यांनी केलाय. से ज्यादा बड़ी बेईमानी अजित पवार ने भी की है, तो बेईमानी का जो आप तराजू देखें तो दोनों समान है, दोनों को हक है. अजित पवार को सबसे ज्यादा हक है मुख्यमंत्री बनने का. मग ज्यावेळी महाविकास आघाडी बनली तर माझं कुटुंब माझी जबाबदारीला कशाला बनवलं? अजितदादालाच बनवायला पाहिजे होतं. मग तेव्हा असं बोलायला पाहिजे होतं, माझा दादा माझा मुख्यमंत्री. दिल्लीच्या वाऱ्या करून थकले, शरद पवारच्या घराच्या वाऱ्या करून थकले, परंतु तुमचं नाव कोणी घेत नाही हे दुर्दैव तुम्हाला लक्षात कसं येत नाही. म्हणून आमची चिंता करू नका, आमचा मुख्यमंत्री कोण होईल ते आम्ही पाहून घेऊ, परंतु उद्धव ठाकरेंचं नाव पुढे रेटाचं काम तरी प्रामाणिकपणे करा. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. शरद पवारांच्या विरोधी निवडणूक बनवायची नाही, अजितदादा गटाच्या आमदारांचं मत. पवारांच्या विरोधी निवडणूक झाली तर फटका बसेल, आमदारांना भीती, सूत्रांची माहिती. शरद पवार यांचा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र दरारा, चुकीला माफी मिळते मात्र महाराष्ट्रामध्ये गद्दारीला माफी नाही, खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य. बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचं पत्र व्हायरल. दादा तुमचं वागणं बदललंय. दादांच्या कार्यकर्त्यांची पत्रातून खंत, कुणाच्या दबावाखाली भावनिक कार्ड खेळताय, पत्रामध्ये सवाल. मंत्री दादा भुसेंच्या बंगल्यावर शिंदे गटाची बैठक सुरू. निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी दादा भुसेंच्या बंगल्यावर बैठक. जागा वाटपावर बैठकीमध्ये महत्वाची चर्चा होणार. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास रिसोडमधून विधानसभा लढवणार, शिंदे गटाच्या माजी खासदार भावना गवळी यांची प्रतिक्रिया. समान जागा वाटप व्हावं अशी मागणी अर्जुन खोतकर जाहीरपणे करू शकत नाहीत. खोतकरांनी ही मागणी त्यांच्या नेत्यांकडे केली पाहिजे होती. अर्जुन खोतकरांच्या वक्तव्यावर उमेश पाटील यांची टीका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.